राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिरूर लोकसभेची जागा लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। मुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांची बैठक झाली। मात्र उमेदवाराच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही। सध्या शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील आणि भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे हे इच्छुक आहेत। एकूणच शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी, शिरूर मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि यावरून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टोला लगावलाय। एवढे पर्याय शोधले जात असेल तर ही माझ्या कामाची पावती असल्याचं कोल्हे म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत। माझ्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। सर, कसा प्रतिसाद आहे? सध्या धामधूम सुरू आहे लोकसभेची आणि शिरूर लोकसभा खरं तर खूप चर्चेत आहे। नाही, खूपच उत्तम प्रतिसाद आहे। सर्वसामान्य लोकांचा भरभरून प्रतिसाद। तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, तर शिरूर लोकसभा खूप प्रतिष्ठेची केलं जातोय। गेल्या अनेक दिवसापासून उमेदवार कोण याकडे चर्चा होते। परवा आपण पाहिलं की प्रदीप कंदल तुमच्या विरोधात लढणार अशी एक चर्चा होती। आता कदाचित त्यांचं नाव पाठीमागे पडून आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून निवडणूक लढतील असं बोललं जातं। आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, ना माझी परदेशात कंपनी, ना माझा साखर कारखाना आहे, अशा सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जी जबाबदारी टाकली, ही जबाबदारी कुठेतरी योग्य रीतीनं पार पाडली असंच म्हणावं लागेल। आणि म्हणूनच कदाचित एवढे 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री असताना आपण जसं म्हणतायत त्याच्यात जर तथ्य असेल तर उमेदवार शोधण्यामध्ये हा वेळ जात असावा। दुसरी गोष्ट अशी की आत्ता आढळराव पाटील आणि परवा प्रदीप कंद उमेदवाराची चर्चा होती, तुम्ही याकडे कसं बघता? जे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, हे काम मायबाप जनता पाहते, त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार असणार। फक्त एवढ्या शक्तिशाली किंवा एवढी चर्चा जेव्हा उमेदवाराची होते, एवढे पर्याय जेव्हा तपासले जातात, तेव्हा मला असं वाटतं ही 100% जे काही काम आपण केलेलं आहे, जे काही संसदेत भूमिका मांडलेली आहे, या सगळ्याची ही पोचपावती आहे, या सगळ्याचं हे द्योतक आहे।